परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्। अकलंकाचार्य भगवान की जय। आनंदं ब्रह्मणो अनन्तसुखसम्पन्नं ज्ञानामृतपयोधरम् अनन्तवीर्यसम्पन्नं दर्शनं परमात्मनः निर्विकारं निराबाधं सर्वसङ्गविवर्जितं परमानन्दसम्पन्नं शुद्धचैतन्यलक्षणम् उत्तमा स्वात्मचिन्ता स्यात् देहचिन्ता च मध्यमा अधमा कामचिन्ता स्यात् परचिन्ता धमाधमा निर्विकल्पसमुत्पन्नं ज्ञानमेव सुधारसं विवेकमञ्जुलिं कृत्वा तं पिबन्ति तपस्विनः सदानन्दमयं जीवं यो जानाति स पण्डितः स सेवते निजात्मानं परमानन्दकारणं नलिन्यां च यथा नीरं भिन्नं तिष्ठति सर्वदा अयमात्मा स्वभावेन देहे तिष्ठति निर्मलः द्रव्यकर्ममलैर्मुक्तं भावकर्मविवर्जितं नो कर्मरहितं सिद्धं निश्चयेन चिदात्मनः आनन्दं ब्रह्मणो रूपं निजदेहे व्यवस्थितं ध्यानहीनान् पश्यन्ति जात्यन्धा इव भास्करम् सध्यानं क्रियते भव्यैर्मनो येन विलीयते तत्क्षणं दृश्यते शुद्धं चिच्चमत्कारलक्षणम् हि ध्यानहि शीलामुनय प्रधानास्ते दुःखहीना नियमात् भवन्ति सम्प्राप्य शीघ्रं परमात्मतत्त्वं व्रजन्ति मोक्षं क्षणमेकमेव आनन्दरूपं परमात्मतत्त्वं समस्तसङ्कल्पविकल्पमुक्तं स्वभावलीना निवसन्ति नित्यं जानाति योगी स्वयमेव तत्त्वम्। काय सांगितलं आता पुढच्या श्लोकाला? चिदानंद आहे का निजानंद आहे? माझ्याकडे जे निजानंद आहे. तर मागच्या श्लोकात काय सांगितलं होतं? 12व्या श्लोकामध्ये सांग. आनंदरूपं परमात्मतत्त्वं समस्त संकल्प विकल्प मुक्तम. आनंदरूप आहे, संपूर्ण संकल्प विकल्पाने रहित आहे. असा योगी नव्हे, अशा त्या आत्म्याला. हे सगळं आत्म्याचं स्वरूप आहे. आनंदरूप आहे, परमात्मतत्व स्वरूप आहे, संपूर्ण संकल्प विकल्पाने रहित आहे. जो नित्य स्वभावामध्ये लीन राहतो असा योगी स्वयमेव तत्त्वं जानाति. स्वतःच आत्मतत्वाला जाणतो. म्हणजे स्वतःला जाणण्यासाठी अन्य कशाची अवलंबनाची किंवा अन्य कुठल्या सहाय्याची आवश्यकता नाही आहे. स्वयमेव तत्वाला जाणू शकतो. का? कारण विषय स्वाधीन आहे. साधनसुद्धा त्याचं आपल्या अधीन आहे.
पराधीन नाही आहे. म्हणून आज दुपारी काय घेतलं, स्वसापेक्ष आहे. अनुभव हा किंवा शुद्धोपयोग स्वसापेक्ष परिणती आहे. स्वभाव पर्याय, स्वसापेक्ष स्वभाव पर्याय म्हणलं त्याला. म्हणजे त्याला पराची म्हणजे कर्मांची किंवा इंद्रियाची किंवा उपदेशाची सगळ्याची तुम्ही आवश्यकता आहे म्हणून सांगताय ना, तर तिथं कशाचीही आवश्यकता नाही आहे, स्वसापेक्ष आहे. म्हणजे स्वाधीन आहे ती परिणती. कुठलीही स्वभाव पर्याय असताना ती कोणाच्या जर आधी नाही म्हटलं तर, म्हणून असं नाही सांगायचं आहे की कर्मांचा उपशम झाला म्हणून मला सम्यक दर्शन झालं, कर्मांचा उदय आहे म्हणून मी अनुभूती घेऊ शकत नाही असं म्हटलं तर काय झालं, म्हणजे कर्माने तुम्हाला पराधीन केला असा अर्थ झाला आणि कर्म तुम्हाला मुक्ती देणार असा अर्थ झाला. पण असं तर नाही आहे. हां, दुसऱ्याच्यावर अवलंबून राहिलं गेलं मग. म्हणून सांगतायत की ही स्वाधीन परिणती आहे. आणि म्हणूनच म्हटलं ना, स्वाधीन पर्याय स्थिती त्याला द्रव्यक्षेत्र कालभावाची पण अडथळा नसतो. तुम्ही कधीही अनुभव करा तर तो अनुभव तुम्हाला आनंदच देणार. म्हणून म्हटलं की असा योगी स्वयमेव तत्वाला जाणतो. आणि कधी जाणतो तर कधीही त्याला जेव्हा अनुभव घ्यावा वाटला तर अशा कोणत्याही क्षणाला तो जाणू शकतो. एखादी वस्तू दुकानातून आणायची आहे तुम्हाला, तर पराधीनता आहे. ते दुकान बंद व्हायच्या आधी जायला पाहिजे, आणायला पाहिजे. मंदिरात दर्शन घ्यायचं तर स्वाधीन आहे का पराधीन आहे? मंदिर उघडं असेपर्यंत जायला पाहिजे, उघडल्याशिवाय दर्शन होणार नाही, थांबायला पाहिजे. म्हणजे हे सगळं सोडायला पाहिजे कोण तर. बरं, म्हणजे सगळं पराधीन आहे. म्हणून म्हटलं की इथं दर्शन करायचं तर कोणाला कुठं सोडायचं आहे हो, कोणाला कुठं थांबायचं आहे, आणायचं आहे, न्यायचं आहे, काही नाही आहे. बस मला अनुभव करायचा आहे. आत्ता या क्षणाला आपण उपयोगात लावला तरीसुद्धा त्या परमात्मा तत्वाचा आपल्याला आनंद मिळतोच. असा म्हणून तो जो कोण स्वभावाला जाणतो तो योगी आहे हे सांगितलं महत्त्वाचं. कोण योगी आहे? असं सगळे वस्त्र सोडलेला, सगळ्या परिग्रहाने रहित झालेला, कुठंतरी जंगलात बसलेला, पहाडावर बसून ध्यान करणारा तो योगी नाही. तर ज्यांनी उपयोगाला स्वभावात जोडलं तो योगी. तर असा योगी म्हणजे चतुर्थ गुणस्थानापासूनचा जीव शुद्धात्मानुभव घेऊ शकतो. पुढचं 13 नंबरचा श्लोक आहे. चिदानंदमयं शुद्धं चिदानंदमयं शुद्धं निराकारं निरामयं निराकारं निरामयं अनन्तसुखसम्पन्नम् अनन्तसुखसम्पन्नम् सर्वसङ्गविवर्जितं सर्वसङ्गविवर्जितं चिदानन्दमयं शुद्धं निराकारं निरामयम् अनन्तसुखसम्पन्नं सर्वसङ्गविवर्जितं. ह्यांनी इथं चिदानंदमय केलं. ठीक आहे, काय असेल ते. काय सांगितलं, कसं आहे हे आत्मस्वरूप, तर त्यासाठी सांगतायत की म्हणजे आचार्यांनी प्रत्येक वेळी अनुभव केला आहे आणि सूत्राची रचना केली आहे या स्तोत्राची. मग त्यावेळेस प्रत्येक वेळी त्यांना आनंद येतोय, तो आनंद त्यांनी त्या शब्दात टाकतायत. कसा आहे आत्मा, बस जाणलं आणि सांगतायत की चिदानंदमय आहे. म्हणजे चित आणि आनंद हे दोन शब्द आले त्याच्यामध्ये. चैतन्य रूप आहे, आनंदमय आहे. चैतन्य रूप आहे का सांगितलं, जड नाही, मी चैतन्यमय आहे. ह्याच्यामध्ये अनेक मतांचं पण खंडन होतं,
पण ते त्या रूप आपलं मत न हो ह्याच्यासाठी म्हणून सांगितलं की आत्मा कसा आहे, चैतन्यमय आहे, जड नाही आहे. ज्ञान आत्मा चेतन असतो पण ज्ञानरहित असतो असं मानलं एखाद्यांनी, तर तिथं पण त्यांना पण सांगितलं गेलं की आत्मा चेतनमय आहे, ज्ञानमय आहे, दोन्ही येणार त्याच्यामध्ये. आनंदमय आहे म्हणजे या आत्म्यामध्ये त्रिकालातही दुःख नाहीच. शुद्ध आहे, शुद्ध का सांगितलं? शुद्ध आहे म्हणजे हां कुठलं? द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म मलाने रहित आहे म्हणून मी शुद्ध आहे, अशी व्याख्या कुठे घेतली आहे? द्रव्यसंग्रहच्या 27 गाथेची टीका आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी शुद्ध शब्दाचा अर्थ सांगितला. सगळ्या कर्ममलाने रहित असा तो आत्मस्वभाव कसा आहे, शुद्ध आहे. म्हणजे अनुभव करा ना, माझ्यामध्ये काय आहे, द्रव्यकर्म आहेत का, मग तो माझा स्वभाव आहे का, भावकर्म आहेत का, मग तो स्वभाव आहे का. म्हणजे द्रव्यकर्म म्हणजे पुद्गलाची रचना आहे, मग जीवाचा आणि पुद्गलाचा किती संबंध आहे. म्हणजे कधीही ते कर्म माझ्या रूप नाही झाले, मी त्यांच्या रूप नाही झालो, किंवा त्यांनी माझ्यावर वर्चस्व करू शकत नाहीत, त्यांनी मला रेग्युलेट करू शकत नाहीत, किंवा मी त्याच्यामध्ये पण फेरफार करू शकत नाही. म्हणजे आत्ता मला कर्मांचा उदय चालू आहे, तर त्या कर्मांचा उदय मला न येवो, मी काय करायचं? असं तर नाही आहे कुठल्या दारात नाही येणार आहेत, मी दार बंद करायचं आहे. द्रव्यकर्माचं कार्य ते त्याचं स्वतःचं कार्य त्याच्यामध्ये आहे, त्यांचा उदय येणार, तो ज्या समयाला यायचं त्या समयाला येणारच, आपण त्याला बदलू शकत नाही. पण त्या समयामध्ये मी स्वतःच पुरुषार्थ करू शकतो. म्हणजे द्रव्यकर्मांच्या उदयामध्ये तुम्ही परिणत झाला, त्याच्या अधीन झाला, तर भावकर्म करणार परत, आणि पुन्हा द्रव्यकर्म येणार, पुन्हा भावकर्म होणार, म्हणजे हे चक्र संपणार नाही. म्हणून सांगतायत की त्या कर्मांना भिन्न जाणा, त्या उदयामध्ये स्वतःला ज्ञाता जाणा, तर ते कर्म भिन्न होते, भिन्नच राहतील. म्हणजे ते तुम्हाला हां बरोबर, कर्म बलवान होणार नाही. म्हणून सांगितलं की आपली परिणती आपल्या अधीन आहे, कारण स्वभाव त्या कर्मांनी, त्या उदयांनी अस्पर्शी आहे, भिन्न आहे. म्हणून सांगितलं की कसं आहे, शुद्ध आहे. काय म्हणले सिद्धम? ते एकतर व्हिडिओ ऑन ठेवणार आणि तू सगळीकडे फिरणार. तर द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म या सगळ्यांनी रहित असं आत्मस्वरूप शुद्ध आहे. मग नो कर्म म्हणजे हे शरीर, इंद्रिया ह्यांच्या अधीन आहे का मी? हे चांगले असतील तर मी चांगला, त्याच्याने मला आनंद. काय म्हणते? नो कर्म म्हणजे शरीर आहे, ते शरीर निरोगी राहावं याच्यासाठी काय काय करायचं भैया? औषधं खाणार, गोळ्या खाणार. इथं काय म्हणायचं, आपल्या ज्ञानाला शुद्ध करा ना, ते शरीर पण शुद्ध होतं. त्या ज्ञानात अशुद्धी येते म्हणून शरीर अशुद्ध राहते, शरीर रोगी राहते. म्हणून इकडून आपण उपचार केलं तर आतून तर त्याचं निवारण होणार. म्हणून मी कसा आहे, शुद्ध आहे. म्हणून सांगितलं ना, हर्षकाकींचा जेव्हा शेवट चालू होता तर त्यावेळेस त्यांना त्यांच्या शरीरामध्ये वेदना खूप होत्या, कॅन्सरच्या वेदना काही कमी नसतात. तर ते म्हणाले, जेव्हा आम्ही तिथं त्यांना संबोधन करणं आमचं कॅपॅसिटी नाही, काय म्हणायचं, आम्ही त्याच्या पात्रतेचे नव्हतो, पण काहीतरी म्हणायचं म्हणून असं गेलो होतो आम्ही तिथं. आणि आम्ही म्हणत असताना त्या म्हणाल्या, त्यांचं सांगणं असं होतं, मी शुद्ध आहे, मी जाणणारा आहे. म्हणजे अशा कंडिशनमध्ये एखादा जीव त्या वेदनांना पण अनुभव करत होता, तरीसुद्धा म्हणजे वेदनांपासून भिन्न आहे या अनुभवामध्ये सुद्धा वेदना होत्या, पण त्यांचा अनुभव नव्हता. म्हणजे असं करू शकतो हे बघायला जरी मिळालं तरी पण आपल्यावर संस्कार होतात. म्हणजे आम्ही शिकलो भरपूर त्यातून, कारण त्यांना एक शुद्धोपयोगाची धारा होती त्यांच्याजवळ. ते निरंतर सगळ्या उदयांमध्ये सुद्धा त्यापासून भिन्न जाणत होते, आणि ते आयुष्यभर केलेले संस्कार होते. त्याच्यामुळं शेवटच्या समयाला पण ते संस्कार त्यांना कार्यकारी ठरले. म्हणून ते म्हणले की मी निरंतर आत्म्याचा अनुभव करण्याचाच प्रयत्न करतोय. हे सगळं शरीराचं कार्य शरीरामध्ये चालले,
तरीसुद्धा मी त्यापासून भिन्न आहे, म्हणून नो कर्मसुद्धा माझ्यामध्ये नाहीत, म्हणून मी शुद्ध आहे. पुढं सांगितलं निराकारम. कसा आहे आत्मा? निराकार आहे. का सांगितलं? या आत्म्याला आकार नाही का? आहे ना, आता इथं आकार दिसतोय ना, मग शरीराच्या आकाराचा आहे. बरोबर. जे शरीराच्या आकाराचा आहे म्हणला, जर त्याचा स्वभाव सांगताय ना तुम्ही, जर स्वभाव असा आहे म्हणलं तर त्याच आकाराने सतत राहायला पाहिजे, नित्य तोच आकार राहायला पाहिजे जीवाला. असं तर होत नाही, स्वभाव कधी बदलत नसतो. कुठं सांगितलं असं? शरीराच्या आकाराचा आत्मा असतो. सांगा कुठली गाथा? अनुगुरुदेह परमाणु. बरोबर आहे. किंवा दुसऱ्या गाथेमध्ये पण सांगितलं ना, स्वदेह प्रमाण आहे जीव. आणि 10व्या गाथेमध्ये सांगितलं त्यांनी म्हणजे काय? अणुगुरुदेह प्रमाणो संहारप सप्पदो छेदा. म्हणजे अणुप्रमाण पण होतो आणि गुरुप्रमाण म्हणजे महान मोठ्या प्रमाणात पण होतो. म्हणून म्हणलं की त्याला विशिष्ट आकार नाही आहे. जसं सांगितलं, ज्या मोल्डमध्ये घालतो आपण एखादं सोल्युशन म्हणा, पाणी म्हणा, तर त्या मोल्डच्या आकाराचं होतं ते. म्हणजे त्या भांड्यामध्ये घातलं तर भांड्याच्या आकाराचं. तसंच आहे इथं पण. हे शरीर म्हणजे काय आहे? एक मोल्ड आहे. त्याच्या आकाराचा जीव होतो. ज्या शरीराचा तो त्या शरीराच्या आकाराचा होतो. पण जीव हा स्वभावाने निराकारच असतो. आणि सिद्धांना आकार आहे की नाही? मग आकार सहितच आहेत की निराकार का म्हणताय? मग जसे सिद्ध आहे तसे तुम्ही आहात. मग चरमदेह शरीर प्रमाण तिथं आहेत म्हणून सांगताय आणि एका साईडला सांगताय निराकार आहे. कुठलं बरोबर आहे? दोन्ही पण बरोबर आहे. त्याला नाही लावायचे. निराकार आहे म्हणताना निश्चयाने किंवा स्वभावाच्या दृष्टीने पाहत असताना निराकार आहे, पण शरीराच्या आकाराचा आहे. शरीरापेक्षा किंचित न्यून आकार प्रमाण आहे. कुठल्या न्यायाने? कुठलं व्यवहार नाही. नुसतं व्यवहार नाही म्हणून काय करायचं? शिकलात नाही. सांगा कुठल्या न्यायाने मी शरीर आकार प्रमाण आहे? काय भैया, आता पक्क व्हायला पाहिजे असं त्याच्यामध्ये. बोला सोनल. स्वदेह प्रमाण आहे किंवा अंतिम शरीराच्या किंचित न्यून प्रमाण आहेत सिद्ध. हे सगळे आकारच सांगितले गेले, तर ते कुठल्या न्यायाने सांगितले? व्यवहार नाही तसं आहे की भैया. निश्चयाने सांगितलं की निराकार आहे. व्यवहारामध्ये अनुपचरित सद्भूत कसा असेल? सद्भूतमध्ये गुण सांगितले जातात. इथं शरीराचं वर्णन करतायत. त्यामुळं अनुपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने शरीर माझं नाही म्हणतोय किंवा शरीर माझा आहे म्हणतोय. शरीराचा आकार मी आहे म्हणा, मी नाही म्हणा, सगळं कथन त्याच्यामध्ये जाणार. अनुपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने म्हणून सांगितलं मी शरीराच्या आकाराचा नाही आहे, म्हणून तिथं त्या शरीराचं चिंतन होणार नाही आहे. शरीर कसंही असू देत, लहान मोठं जाड बारीक, तरीसुद्धा मी निराकार आहे. मग त्यापासून भिन्न अनुभव केला तर शरीराचा तिथं त्रास संपला. मी निरामय आहे. काय सांग सिद्ध म्हणजे काय? भावभासना सांग मला. शब्दार्थ मी सांगते तुला. रोग माझ्यामध्ये नाही. भावभासना सांग म्हणले तुला. म्हणून म्हणजे काय? निरामय आहे म्हणताना काय फील करायचं? जीव आहे किंवा म्हणजे असं पॉझिटिव्ह वेने बघायला गेलं तर मी सिद्ध आहे. रोग हा शरीरामध्ये असतो, मी जीव आहे. म्हणजे निरामय आहे म्हणताना आपल्याला त्या अमय रोगाकडे बघायचं नाही आहे, तर मी कसा आहे?
रोग कधीच प्रवेश करणार माझ्यामध्ये. त्यापासून मी सदैव अस्पर्शी आहे, भिन्न आहे. असा निरामय म्हणजे शुद्ध पवित्र आहे, हे पण आलं त्याच्यामध्ये. जिथं रोग आहे तिथं अपवित्रता आली, अशुद्धी आली, म्हणून रोग होतो. दोघाचा संपर्क होतो तिथं रोग होतो. बॅक्टेरिया तुमच्या शरीरात आलेत, इन्फेक्शन झालंय म्हणून रोग झालाय. मग इथं या शरीरामध्ये, या आत्म्यामध्ये, ज्ञान शरीरामध्ये कोणाचाही प्रवेश नाही आहे. त्यामुळं मी सर्वापासून भिन्न शुद्ध पवित्र आहे हे जाणलं तरी सुद्धा निरामयतेचं भावभासन झालं. निराकार आहे म्हणत असताना पॉझिटिव्ह सांग. निराकार म्हणजे आकाररहित आहे. पॉझिटिव्ह कसं बघायचं आत्म्याला त्यामध्ये? मी ज्ञान शरीरी आहे, कारण शरीराचा आकार बघायला जात आहे ना तुम्ही बाहेर बघत असताना. मग मी ज्ञानाकार आहे असं म्हणा. तर ज्ञान हेच माझं स्वरूप आहे. त्यामुळं मी ज्ञानाच्या आकाराचा आहे. जेवढं ज्ञान आहे, जसं ज्ञान आहे तसा मी आहे. जिथं ज्ञान आहे तिथं मी आहे. तर चिदानंदमय आहे, शुद्ध आहे, निराकार, निरामय आहे. पुढं सांगितलं अनंत सुख संपन्नम. कसं आहे माझं स्वरूप? अनंत सुखाने संपन्न आहे. आणि सर्व संग विवर्जितम म्हणजे सर्व परिग्रहाने मी रहित आहे. घेतलं होतं आपण हे सर्व संग विवर्जितम. कुठं आलं होतं? निर्विकारम निराबादम सर्व संग विवर्जितम. संग म्हणजे काय घेतलं होतं तिथं? परिग्रह किती? अंतरंग आणि बहिरंग 2. त्याचे पुढचे भेद? अंतरंग परिग्रह किती? 14. वा वा. 1 6 1 10 1 12 14 अंतरंग परिग्रह असतात आणि बहिरंग परिग्रह 10 असतात. तर अंतरंग परिग्रहामध्ये एक मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ आणि 9 कशा आहे हे एवढे लक्षात ठेवले तर समजलं. 9 आणि 1 मिथ्यात्व, 10 आणि 4 14 आहेत. हे अंतरंग परिग्रह आहेत. म्हणजे हे नुसतं सांगायला नाही आहे. मिथ्यात्वाने मी रहित आहे, हे परिग्रह आहे माझा. म्हणजे सोड, जलही शब्द आपल्याला नाही समजले तर जे काही मी राग परिणाम करतो, द्वेष परिणाम करतो, हे सुद्धा माझं परिग्रह झाला जर मी त्यामध्ये अडकलो तर. मग असा आत्मा आहे की त्याने पण रहित आहे, म्हणून निष्परिग्रह आहे. आपण जे जे भाव करतो ते भाव सुद्धा आपला परिग्रह होतो का? म्हणजे आता सुचलं बरं का मला असं की ते भाव आपल्याबरोबर निरंतर राहणार आहेत. म्हणजे जोपर्यंत त्यांचा उदय येऊन ते निर्जरित होणार नाही तोपर्यंत ते आपल्याला फळ देणार, आपल्या सत्तेमध्ये राहणार. तर ते तुमचं व्यवहार न्यायाने परिग्रह झाला. कुठल्या न्यायाने? कुठल्या व्यवहार न्यायाने? हे रागद्वेषादी भाव माझा परिग्रह झाला. कुठल्या न्यायाने? सोनल, सोनी. भाव कर्म हा माझा परिग्रह झाला असं म्हटलं तर कुठला न्याय आहे? अनुपचारिक सद्बुद्ध. काय देवा आता? भावकर्म. भावकर्म अनुपचारित सद्भूत असतं का? स्वभाव झाला का काय तुमचा? अनुपचारित सद्भूत नाही येत. अनुपचारित सद्भूतमध्ये गुण असतात. माझा ज्ञान गुण, माझा दर्शन गुण, माझा आनंद गुण, हे सगळे अनुपचारित सद्भूतमध्ये आले. पुढचं नाही सांगायचं त्याच्या. सद्भूत रे भैया, उपचरित सद्भूत व्यवहार नाही. कारण पर्याय आहे ना ती आपली. राग द्वेष ही पर्याय आहे आणि ते विभाव भाव ते माझे असं म्हणताय तुम्ही, तिथं तो परिग्रह झाला. माझे नाही म्हटलं तरी सुद्धा त्याच न्यायामध्ये तोडायचं. म्हणून सांगितलं उपचरित सद्भूत व्यवहार न्यायाने. म्हटलं की का सांगत होते मी? हां, संघ ह्याच्यासाठी. तर जे काय हे 14 अंतरंग परिग्रह सांगताय ना, अंतरंग परिग्रह म्हणताना एकाच द्रव्यामध्ये आलं ते, त्यामुळं सद्भूत होणार आहे. माझाच परिग्रह आहे. मग गुण असू देत किंवा पर्याय असू दे, स्वभाव पर्याय असू दे नाही तर विभाव पर्याय असू दे, दोन्हीसुद्धा माझा परिग्रह असं म्हणताना तो उपचरित सद्भूत व्यवहार नाही झाला. आणि तो परिग्रह सुद्धा माझ्यामध्ये नाही.
जसं सांगितलं विभाव पर्याय माझी नाही, स्वभाव पर्याय, स्वभाव पर्याय सुद्धा माझी नाही, म्हणजे तो सुद्धा परिग्रह माझ्यामध्ये नाही आहे, कारण क्षणवर्ती आहे, त्याचं किती काळ अस्तित्व राहणार आहे. म्हणून सांगितलं काय अशा अंतरंग परिग्रहाने, बहिरंग परिग्रह तर भिन्नच आहे दिसतंय आपल्याला, पण अंतरंग परिग्रहापासून बुद्धी तुटत नाही, त्यामुळं ते त्याच्यामध्येच निरंतर आहे. आपण प्रत्येक पर्यायामध्ये त्या अंतरंग परिग्रहाला घेऊन जातोय. कुठल्या ना कुठल्या कषायांचा उदयात आहात, त्या कषाय रूपाने परिणमन करताय, तर तिथं तो परिग्रह आहे तुमच्याजवळ. म्हणून म्हणजे सर्वथा सुटतो तो वरती 9व्या-10व्या गुणस्थानामध्ये, पण आत्ता मायापासून तो परिग्रह सुटत नाही आहे, तर मी काय करायचं? क्रोधमान मायालोभ सुटत नाही, मिथ्यात्व एक बार सुटेल, पण हास्य रती अरती शोक भय जिगुप्सा 3 वेद हे सुटत नाहीत. मग हां, म्हणजे ते असू देत बहिरंगामध्ये, बहिरंगच म्हणायचं तर त्याला, कारण मी आत्मा आहे, मी स्वतःला जाणतोय, त्या समयाला हे क्रोधमान मायालोभ कुठं आहेत माझ्यामध्ये. मग व्यवहारनयाने म्हणताय तुम्ही हा माझा परिग्रह आहे, पण निश्चयाने स्वतःचं स्वरूप जाणलं असताना व्यवहार भिन्न पडला, त्यामुळं तो संघ म्हणजे तो परिग्रह आपल्यामध्ये नाहीच. म्हणून काय म्हणलं? सर्व संघ विवर्जितम, सर्व प्रकारच्या परिग्रहाने मी रहित आहे. मग आता ह्या परिग्रहामध्ये 2 तर भेद केलेत आपण. काय? अंतरंग म्हणजे आपले हे भावकर्म सगळे प्रकारचे, मिथ्यात्व म्हणजे काय द्रव्यकर्म नाही सांगायचं आहे, भावकर्म सांगायचं आहे. तिथं असणारे आपले मिथ्यारूप परिणाम, क्रोधरूप परिणाम. क्रोध हे कर्म नाही घ्यायचं आहे, बाह्य कर्म नाही, द्रव्यकर्म. क्रोध हे माझे भाव आहेत ना, ते माझं परिग्रह बनत आहेत, म्हणून मी आजपर्यंत मोक्षाला जात नाही आहे. क्रोध आहे, मान आहे, माया आहे, लोभ आहे, हे जोपर्यंत परिग्रह माझ्याजवळ राहणार तोपर्यंत मला मुक्ती नाही. मग कधी सोडायचं? जाऊ तेव्हा सोडू. म्हणजे आपण त्याला धरून बसलोय म्हणून तर पुढं सरकत नाही आहे. म्हणून सांगितलं तिथं त्या उदयात सुद्धा त्यापासून भिन्नता जाणता आली पाहिजे. अंतरंग आणि बहिरंग परिग्रह हे तर सर्वथा भिन्न आहेत, तरी सुद्धा त्याला माझं म्हणतोय. म्हणून सांगावं लागलं आचार्यांना की या परिग्रहाने तू रहित आहे. आता ह्या 2 पेक्षा सुद्धा तिसरा भेद आहे, माहिती का? आचार्यांनी नाही सांगितलं, मी सांगायला लागले. तिसरा भेद काय असेल सांग? इथं काय आलं बाह्य परिग्रहामध्ये? धन, धान्य, दासी, दास, कुप्य, भांड, क्षेत्र, वास्तू, सुवर्ण, हिरण्य हे वगैरे सगळं इथं आलं बहिरंग परिग्रहामध्ये. 10 परिग्रह. अजून तिसरा आहे, सांगा परिग्रह कुठला? म्हणजे ॲक्च्युली याच्यामध्ये जाईल तो पण एक मला वेगळं काढून दाखवा वाटलं म्हणून. काय येणार? मोबाईल. बरं, ते नव्हतं केला विचार मी. अजून विचार इथे येणार सगळे. काय काय सोनी? परत बोल. शरीर शरीर आलं की कुठं आलं? शुभ शुभ भाव. शुभ शुभ भाव कुठे येणार सांगा? अंतरंग परिग्रहात येणार की ते. क्रोध मान मायालोभ मध्ये शुभाशुभ भाव येणार. म्हणजे जे नाही आहे त्याला मी माझं म्हणतोय परिग्रह. हे दोन्हीमध्ये इन्व्हॉल्व होईल, पण तरी एक वेगळं काढून दाखवण्याचा उद्देश की फोकस करायचं त्याच्यावर. जी आपली वस्तू नाही त्याला सुद्धा माझं म्हणतोय. हे धनधान्य ठीक आहे, तुमच्याजवळ तुमची प्रॉपर्टी असताना त्याला तुम्ही माझं म्हणताय. एखादी वस्तू आपण अजून खरेदी केली नाही आहे, पण तरीसुद्धा त्याच्यावर दृष्टी ती माझी, किंवा अजून ते फायनलाइज व्हायचं आहे. समजा एखादी तुम्ही प्लॉट घेतला आहे किंवा काय प्रॉपर्टी घेतली आहे आणि ते अजून काय झालं ते माझं, म्हणजे हे सुरू झालं ना. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे ते, पण तरीसुद्धा जे जे परवस्तू आहे, एखाद्याच्या अंगावरचं बघितलेला दागिना असेल तर तो सुद्धा
सुंदर हे भाव आले माझा असावा विचाराला तरी सुद्धा परिग्रह झाला. म्हणून सांगायचे सगळे जे आपले नसलेले आहेत ते सगळे द्रव्य परद्रव्य एकदम ते इथं परद्रव्य आलं ह्याच्यापेक्षा सुद्धा ते पर आहे. एखादं घर दिसलं चांगलं चांगलं त्याचं डेकोरेशन केलेलं आहे चांगलं बांधलेलं आहे तर ते बघितल्यावर सुद्धा ते आवडलं म्हणा किंवा त्याच्याबद्दल निरंतर विचार करताय तुम्ही तर तो सुद्धा परिग्रह झाला. एखाद्या गोष्टीविषयी वारंवार आपण जे चिंतन मंथन करतो कळत न कळत संस्कार आपल्यावर तसे करतोय आणि त्याच्यामध्ये मरून म्हणून म्हणलं ना मरून त्याच्यामध्ये जन्मू शकतो. ज्याला आपण विचारात घेतो त्याच्यामध्ये कळत न कळत कसं आपलं त्याच्यात जातं. जसं झालं कोणाचं त्या मुनींच्या समोर खरबूज आणून ठेवला होता. त्यांची संलेखना चालू होती. विचार आला की नाही त्याचा निष्परिग्रही मुनी साधना करतायत शेवटचा समय समाधीचा वेळ चालू आहे आणि त्यावेळेस ते खरबुजाच्या वासाने विचार आला की खरबूज खावं आणि त्या विचारांनी परिग्रह झाला आणि त्याच्यामध्ये जाऊन जन्मले शरीरच तिथं झालं तयार. म्हणून म्हणायचे कुठलेही परविषय जे आपल्या ज्ञानात येतात ना किती सावध राहायला पाहिजे. म्हणून दुसऱ्याचे मोबाईल बघायचं नाही. चांगलं आहे म्हणलं की ते आपल्याला पाहिजे किंवा कोणाचं काय कपडे दागिने घर काय पण असेल ते संपत्ती दुसऱ्याची ते सगळं बघितल्यावर आपल्याला तसे जर घेण्याचे ते असावं असे भाव आले तरी सुद्धा तो परिग्रह झाला. ॲक्च्युली ह्याच्यात कशात घालायचं सांगते 2 मध्ये कसं कुठं 14 प्रकारचे अंतरंग परिग्रह आहे त्यामध्ये कुठं घालायचं जे मला असे भाव आले की हे मला पाहिजे हे असावं चांगलं आहे. लोभ परिग्रहामध्ये अजून रती परिग्रहामध्ये जाणार त्याच्यामध्ये आनंद वाटला ना तर असं समजून घ्या की हे सगळं म्हणजे ज्याला आपण पाहिजे म्हणतो चांगलं म्हणतो ते पण परिग्रह झाला आणि ज्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो ज्याचं भय वाटतं ते सुद्धा परिग्रह झाला. त्याचा विचार करतोय ना आपण सारखं की हे नको हे मिळायला नको हे असायला नको असं व्हायला नको किंवा वियोग व्हायला नको जे काय असेल ते विचार त्यासुद्धा विचारांमध्ये अडकलो तर तो सुद्धा परिग्रह झाला. किती सावधानता असायला पाहिजे म्हणून म्हणजे इकडं आड तिकडं विहीर आहे. चांगले परिणाम केला तरी मरणार नाही वाईट परिणाम केला तरी मरणार आहे म्हणजे दुसऱ्यामध्ये अडकलंच गेलं ना त्याच्यामध्ये. म्हणून सांगितलं किती निस्संग आहे अशी निस्संग साधना करतात मुनिराज. म्हणजे काय म्हणायचं त्यांना घरात राहून साधना करता येत नव्हती का हो. ज्याला समजला आत्मा कसा आहे का सगळं सोडून ते गेले जंगलामध्ये निष्परिग्रही का झाले. तुम्ही घरात राहणार ना कुठल्या प्रकाराने विकल्पात येणारच आणि ते शेवटी काय म्हणायचं परिग्रह आहेच. त्याच्या निमित्तामध्ये तेवढ्या कशाय चौकडींचा उदय चालू असतो. कुठल्या सांग जेव्हा घरात आहे पण आत्मानुभूती घेतोय मी सगळ्यापासून भिन्न आहे पण कुठल्या कशाय चौकडीच्या उदयात त्याला चारित्र्यमोह काम करतं. पटकन बोला. दोन्ही पण असू शकतं बरोबर आहे. प्रत्याख्यानावरण कोणाला असणार कोणाला कुठल्या गुणस्थानवर्तीला पंचम गुणस्थानवरती जीवाला प्रत्याख्यानावरणाचा उदय ॲक्च्युली आहे सगळ्या खालच्यांचा पण तिथं मुख्य त्यांनी सांगायचं आहे. प्रत्याख्यानावरणाच्या उदयाच्या निमित्तात सगळं सोडू वाटत नाही म्हणजेच त्यात राहिलं आहे अजून ते कशा आहे तुम्हाला त्याच्याशी जोडलेले आहेत. आणि दुसरं अप्रत्याख्यानावरण म्हणजे संयमच नाही आहे तो जीव. एखादा संयम घेतला तर पंचम गुणस्थानात गेला आहे पण अजून घर सोडलं नाही परिग्रह सोडला नाही तर त्याच्यातच अडकला म्हणला जातो. आपण कितीही म्हणू नये मला अटॅचमेंट नाही आहे घर माझं नाही आहे कोणी माझं नाही आहे म्हणाल तुम्ही इथं राहतोय तरीसुद्धा घराचा काही संबंध नाही आहे आता घरी नाही आहे आपण तरीसुद्धा गृहत्यागी नाही आहे का हो तुम्ही. हां म्हणजे जोडलेले आहेत ना परिणामांनी अजून त्याच्याशी असणारा मोह आहे त्याच्याबद्दल असणारे विकल्प आहेत त्यामुळं त्या अपेक्षेने जीव गृहस्थच आहे. म्हणून म्हटलं ना एखादा द्रव्यलिंगी मुनी असेल त्यांनी जरी जंगलात जाऊन साधना करतोय पण त्याला विचार होता
ती माझी एकाक्षी, एक डोळे असणारी पत्नी. कोण सांगा त्या मुनींचं नाव? पुष्पढाल मुनी होते ना, तर त्यांना मुनी म्हणायचं का नाही म्हणायचं? कुठल्या कशाचा उकडीचा उदय होता सांग? सम्यक दर्शनच नाही ना अजून. सम्यक दृष्टी जीव असेल तर सहज मुनीचर्या नीट पाळली असती, पण सम्यक दर्शनाचीच प्राप्ती नव्हती, देखादेखी घेतलेलं व्रत होतं. सगळं महाराजांनी फक्त म्हणलं की दीक्षा घेतली. लग्न होऊन दुसऱ्या दिवशी गेला होता बिचारा, आणि कुठं राहिला हो? गेलाच नाही, तिथंच होता घरातच. किती वर्ष? 12 वर्ष. कशाला म्हणते? 12 वर्ष घर सोडून घरातच राहिला होता. म्हणजे म्हणायचं असं परिग्रह आपण पण सगळीकडे घेऊन जातो. सांग, पुण्यामध्ये नातेपुतेचा परिग्रह आहे की नाही? आहे ना, सगळं इथंच आहे, आपल्या ज्ञानातच आहे. त्यामुळं घेऊन गेलोय तर सगळ्या परिग्रहांनी सहितच आहे. म्हणजे त्या नातेपुतेचा परिग्रह, पुण्याचा परिग्रह, आणि परत अजून तिसरीकडचं 3रं 4थं 5वं परिग्रह, सगळ्यांनी सहित आपलं कार्य चाललंय. म्हणजे किती दोष आहे प्रत्येक समयाला. एकेका परिग्रहाच्या मागं आपण जे भाव करतो ना, ते फेडायसाठी अनंत भाव जातील कदाचित, जर ज्ञानपूर्वक नसाल तुम्ही तर आचरण. म्हणून म्हणायचे परिग्रह वाढवू नका. परवा माताजींना म्हणलं मी की नवीन पाट आहे ना बाहेर ठेवलेला, तो म्हणलं टेबल चांगला आहे तो वापरा, आणि मोठा आहे झोपायला वगैरे असं. तर माताजी म्हणाल्या एक आहे ते वापरते. म्हणलं हे पण चांगलं आहे, दुसऱ्याकडे ठेवता येईल, तुम्ही त्या खोलीत असताना तिथं ते वापरा. तर माताजी म्हणल्या त्या परिग्रहाचा दोष चालू राहतो. म्हणजे जे वापरणार ना ते परिग्रह आपला झाला, मग अनावश्यक परिग्रह कशाला ठेवायचा आहे? म्हणून त्यांना ते परिग्रह नको होता. आपल्याला द्या, एक इथं पाहिजे, एक तिथं पाहिजे, एक तिथं पाहिजे. म्हणजे सगळ्या आपण कळत नकळत कसं परिग्रह वाढवून त्याच्यामध्ये पाप वाढवतो. म्हणून विचार करायला पाहिजे, मी सर्व संघाने म्हणजे परिग्रहाने रहित आहे. म्हणा, चिदानंदमयं शुद्धं निराकारं निरामयं अनंतसुखसंपन्नं सर्वसंगविवर्जितं. हे इथं लावलं तरी चालेल. निराकार आहे म्हणजे मी चिदानंदमय आहे, आणि निरामय आहे म्हणजे शुद्ध आहे. म्हणजे एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही दाखवलं. निराकार आहे म्हणजे चैतन्य आकारवाला आहे, आनंद रूप आहे, त्या आकारवाला आहे, शरीर आकारवाला नाही आहे. निरामय आहे म्हणजे जामय म्हणजे रोग अशुद्धी माझ्यामध्ये नाही म्हणजे मी शुद्ध आहे. म्हणून सांगितलं असं पॉझिटिव्ह चिंतन केलं, आपल्याला तो विषय मिळाला तर आनंद येतो. म्हणा एकदा बघून, चिदानंदमयं शुद्धं निराकारं निरामयं अनंतसुखसंपन्नं सर्वसंगविवर्जितं. सांग अर्थ. चैतन्य आनंदमय आहे, असा मी शुद्ध आहे. निरामय, सगळ्या रोगांनी रहित असा शुद्ध आहे. म्हणजे निष्परिग्रही, निस्संग आहे, निर्ग्रंथ आहे असं सांग. रहित आहे, अशुद्धीने रहित आहे. म्हणजे स्वतंत्रता दाखवली की मी माझं जे काय वैभव परिग्रह आहे ते माझ्यामध्ये आहे. बाह्य कुठल्याही परिग्रहाची मला गरज नाही आहे, किंवा त्याने मी रहित आहे. म्हणा एकदा बघून म्हणायचं आहे, एकदा न बघता म्हणायचं आहे पटकन. चिदानंदमय बघून म्हणा पहिल्यांदा, नंतर न बघता परत. चिदानंदमयं शुद्धं निरामयं अनंतसुखसंपन्नं
सर्वसंगविवर्जितं म्हणा चिदानन्दमयं शुद्धं निराकारं निरामयम् अनन्तसुखसम्पन्नं सर्वसंगविवर्जितं. सगळं ज्ञानामध्ये असतं, फक्त त्या ज्ञानाला दिशा देत नाही आपण. जाणा हा मी चैतन्यमय आहे, आनंदमय आहे, शुद्ध आहे. अनुभव करा, मी निराकार आहे, निरामय आहे, शरीराने रहित, शरीराच्या रोगाने रहित, दुःखाने रहित, अनंत सुख संपन्न आहे. अनंत गुणवैभवाने सहित, सर्व बाह्य संगाने सर्वथा रहितच आहे. निर्ग्रंथ स्वरूपोऽहम्, निस्संग स्वरूपोऽहम्. बस एक पवित्र आत्मस्वभाव जाणा. मला या विश्वात पराची आवश्यकता नाहीच. मी तर स्वतंत्र स्वाधीन जीव आहे. शरीराचीही मला अधीनता नाही. शरीराच्या विकल्पानेही मी सर्वथा रहितच आहे, जीवच आहे. ओम विसर्जन. नमो हरिहंस.